तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी मोठा प्रश्न कोणता माहितीये का? तो म्हणजे काँग्रेसने अभिनेते आणि मुख्यमंत्री बनलेले विजय जोसेफ यांच्या TVK सोबत निवडणुकीपूर्वी आघाडी का घेतली नाही. कारण विजय जोसेफ यांच्या TVK पक्षाने काँग्रेसला फक्त आघाडीची ऑफर दिली नव्हती, तर अक्षरशः बंपर पॅकेज दिले होते. 234 पैकी तब्बल 70 जागा, सत्तेत सहभाग, मंत्रिमंडळात योग्य वाटा, राज्यसभा, लोकसभा आणि महामंडळामध्ये प्रतिनिधित्व. म्हणजेच काँग्रेसला तामिळनाडूमध्ये पुन्हा मजबूत करण्यासाठी विजय यांना मोठा प्रस्ताव दिला गेला होता. विशेष म्हणजे तामिळनाडू काँग्रेसचे अनेक नेते, इच्छुक आमदार आणि कार्यकर्ते देखील TVK सोबत आघाडी व्हावी अशी इच्छा व्यक्त करत होते. पण मग अडचण कुठे आली? त्यासाठी आधी काँग्रेस आणि DMK यांचे संबंध समजून घ्यावे लागतील. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम. करुणानिधी यांच्या काळापासून काँग्रेस आणि DMK यांची जवळीकता वाढली आणि 2004 पासून दोन्ही पक्ष सलग एकत्र आले. 2006 ते 2011 आणि पुन्हा 2021 ते 2026 असे जवळपास 10 वर्ष काँग्रेस आणि DMK आघाडीची सत्ता तामिळनाडूमध्ये राहिली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, DMKने सत्ता मिळवली, मात्र काँग्रेसला एकही मंत्रीपद दिले नाही. हो, आघाडीत असूनही काँग्रेसला सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. आणि 2026च्या निवडणुकीत DMKची भूमिका फार वेगळी नव्हती. MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील DMKने काँग्रेसला फक्त 28 जागांची ऑफर दिली होती. त्यातही सत्ता आली तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला विजय यांची TVK मात्र काँग्रेसला मोठा सन्मान देण्याच्या तयारीत होती. मग काँग्रेसने TVK सोबत जाण्याचा निर्णय का घेतला नाही? यामागे दोन मोठी नावं चर्चेत आहेत. पहिले म्हणजे माजी केंद्रीय मंत्री P. चिदंबरम आणि दुसरं म्हणजे तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष K. पेरुथगई. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे DMK सोबतच आघाडी कायम ठेवण्याचा जोरदार निर्णय घेतला, कारण त्यांना असं वाटत होतं की DMK सोबत राहणे काँग्रेससाठी अधिक सुरक्षित आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही DMK सोबत आघाडी कायम ठेवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि अखेर वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, TVK सोबत नाही तर DMK सोबतच निवडणूक लढवायची. मात्र या निर्णयामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली. ती म्हणजे राहुल गांधी हे स्वतः TVK सोबत जाण्याच्या विचारात होते का? कारण अनेक सूत्रांच्या मते राहुल गांधी यांना विजय आणि वाढत्या जनसंपर्काची कल्पना होती. तामिळनाडूमध्ये नवीन राजकीय पर्याय तयार असल्याने त्यांना ते जाणवत होतं. पण त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाविरोधात उघड भूमिका घेतली नाही. आणि मग निकाल लागले. विजय यांच्या TVKला प्रचंड जनसमर्थन मिळाले. हा पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला, पण बहुमतांसाठी काही आमदारांची गरज होती. अशा वेळी विजय यांनी सर्वप्रथम काँग्रेसकडेच पाठिंबा मागितला आणि इथेच मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतो. राहुल गांधी यांनी तात्काळ विजय यांचं समर्थन जाहीर केलं. काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा TVK सरकारला मिळाला. यानंतर विजय यांनी मोठी घोषणा केली. ही आघाडी तामिळनाडूमध्ये धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि विकासाच्या मुद्द्यांवरती काम करेल. तसंच भविष्यात लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्व निवडणुका TVK आणि काँग्रेस एकत्र लढवतील असे संकेत देण्यात आले. आता यानंतर सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झालाय, 2029च्या या लोकसभा निवडणुकीत TVK आणि काँग्रेस आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून तामिळनाडूमधून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा विक्रम करू शकेल का? कारण विजय यांची लोकप्रियता, राहुल गांधी यांचा पाठिंबा, DMK विरोधात वाढती नाराजी व AIADMK भाजपा आघाडीबद्दल विश्वासपूर्ण वातावरण नसले तरी समीकरण भविष्यात तामिळनाडूकडचे राजकारण पूर्णपणे बदलू शकते. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने आधीच TVK सोबत आघाडी करायला हवी का? आणि 2029 मध्ये TVK काँग्रेस आघाडी मोठा इतिहास घडवेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी द फ्रीडम कॉलम या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.